तर जयदीप आपटे आणि चेतन पाटीलला 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तर आपटे आणि चेतन पाटील यांना आरोपी करण्यात आल्याची माहिती सुद्धा देण्यात आली आहे। मालवणमध्ये पुतळा कोसळलेला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि तेव्हापासून जयदीप आपटे शिल्पकार हा फरार होता। त्याला अखेर पकडण्यात आला आहे। यानंतर कोर्टात हजर केला असता जयदीप आपटे आणि त्याचबरोबर त्याचा साथीदार चेतन पाटीलला 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। आपटे आणि चेतन पाटील यांना आरोपी करण्यात आल्याचंही कळतंय। त्यामुळे आता या 10 सप्टेंबरपर्यंतच्या पोलीस कोठडीतून नेमकं काय समोर येतं असा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे। कारण जयदीप आपटे फरार होता पुतळा कोसळल्यापासून आणि वेगवेगळे सवाल उपस्थित केले जात होते। हा पुतळा नेमका कसा कोसळला, त्याचं बांधकाम कसं झालेलं होतं असा सवाल उपस्थित केला जात होता आणि या सर्व सवालांची उत्तरं, या प्रश्नांची उत्तरं जयदीप आपटेकडून या पोलीस कोठडीमध्ये मिळण्याची शक्यता आहे। एक्झिक्युटिव्ह असिस्टंट इंजिनियर आहे, ज्याला मेटलर्जीमधलं कुठलंही ज्ञान नाही आहे। आम्ही त्यांच्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या ज्ञानाचा आदर करतो, पण कुठले मेटलर्जीचं ज्ञान नाही आहे। तर केवळ स्पॉट व्हिजिट दिली त्यांनी दुपारी घटना घडल्यानंतर आणि त्याने 8 तासामध्ये त्यांनी जी फिर्याद नोंदवली आणि त्याच्यामध्ये जयदीप आरोपी शिल्पकार म्हणून त्याने आरोपी केलं आणि डॉक्टर चेतन पाटील ज्यांनी चौथऱ्याच्या संदर्भामध्ये डिझाईन वगैरे जे काही दिलं होतं त्याबद्दल त्यांच्याविरुद्ध 133/2024 ही फिर्याद ओढली गेली। एक आरोपी जो अटक होता त्याची आजपर्यंत पीसी संपण्यात आलेली होती। आता दुसरा आरोपी त्याच्यासोबत मिळालेला आहे। त्याच्यामुळे त्यांचं त्या दोघांसोबत पोलिसांना संवाद साधण्याची संधी पाहिजे। त्याच्यामुळे तो सखोल चौकशी काय असेल ती करणं महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे कोर्टाने आमची मागणी मान्य केली आणि 10 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिली। आम्ही टोटल 10 दिवसाची मागितलेली होती, त्याप्रमाणे पोलिसांनी आज तारीख 5, त्याच्यामुळे 5 दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे। म्हणजे एक नंबरच्या आरोपीला 5 दिवस आणि 2 नंबरच्या आरोपीला आता 10 दिवस झाली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।